व्यूहरचना इथे तयार होते आहे. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंबोली या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि आई गावदेवी वसार या संघाला प्रथम फौजसाठी आमंत्रित केले. चला दोन्ही संघांनी आपले शेवटच्या सामन्यासाठी 12वे खेळाडू अर्थात राखीव खेळाडू आमच्या अतिथी कक्षामध्ये माफ करा समर्जन कक्षामध्ये आपण पाठवून द्यायचे आहेत. अंतिम सामना दोन्ही संघाच्या दरम्यान अतिशय महत्त्वाचा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये या ठिकाणी काही क्षणात दाखल इथे झालेली आहे. कोण आहे दोन्ही पंच मैदानाकडे. कोण आहे सलामीला? तर डावाची सुरुवात नितीन म्हात्रे आणि साजन फुलोरी या ठिकाणी डावाची सुरुवात या ठिकाणी करण्यासाठी आपण पाहायला मिळतं. आई गावदेवी वसार संघाचे हे सलामीची जोडी आणि ज्याने मागच्या सामन्यामध्ये अर्थातच मोठागाव संघाला पराभूत केलं ते त्रिमूर्ती एंटरप्राइज टेंभोली या संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाज यावी. नितीन म्हात्रे या ठिकाणी खरं तर मोठागाव संघाच्या धावाही कमी झाल्या होत्या. पहिल्या षटकात गोलंदाजी करताना धावा दिल्या जरा म्हात्रेंनी चांगली गोलंदाजी केली परंतु त्या ठिकाणी त्यांना पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळे त्यांना या स्पर्धेतून बाद व्हायला लागलं. त्यांना शुभेच्छा देऊया आणि वळी आपण मैदानाकडे. पहिला चेंडू या षटकातला त्रिफळा उद्ध्वस्त. पहिल्या चेंडूवर सुंदर फलंदाज बाद आणि अर्थात भारतीय संघासाठी निलेश कुलकर्णी यांची आठवण करून दिली ज्याने श्रीलंका संघाविरुद्ध खेळताना पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद गेला होता. आणि तब्बल 213 खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले संपूर्ण जगामध्ये क्रिकेट विश्वामध्ये ज्याने पहिल्या चेंडूवर आतापर्यंत पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद केला. मैदानाकडे आपण बोलतोय. नवीन फलंदाज मॅच दाखल होईल. पहिल्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त दांडी गुल या ठिकाणी करण्यात आली. चांगला यॉर्कर पद्धतीचा चेंडू. यॉर्कर हे खरं तर प्रत्येक गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र असं म्हणतात आणि त्या ब्रह्मास्त्राचा वापर यावेळी गोलंदाजांनी केला. पहिले षटक फेकणारा प्रतीक पाटील यशस्वी गोलंदाज ठरला आणि त्याने पहिल्या चेंडूवर मस्त विकेट प्राप्त केली. नवीन फलंदाज मैदानात तिसरा क्रमांक घेतोय रवी वायळे. पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. यावी खेळण्याचा प्रयत्न बचाव रूपाने करण्यात आला होता. चेंडू गेला मिडॉन क्षेत्रामध्ये. इथे शेतशे चेंडू येई पण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यशस्वी देखील ठरले. चित्त्याच्या चपड्याप्रमाणे शेतेशन इथे करण्यात आला पण तितकंच इथे आपण पाहिलेत की चप्पल फलंदाज तुम्हाला पाहायला मिळाले तर 2 धावांचं योगदान इथे मिळालं. जाडजूड बांधाचे फलंदाज या ठिकाणी तुम्हाला रवी वाळी यांनी मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या. हे योगदान इथे पाहायला मिळालं. 2-1 गडी बाद धावा धापलकावर. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी आडव्या बॅटने केल्या. चेंडूला इथे जर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र आपण पाहता क्षेत्ररक्षक आहे चेंडूवर लॉंग लेगवरून येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि तोपर्यंत 1 धाव आणखी धापलकावर. 1 धावीचं आणखीन एक योगदान. पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये. शेवटचा सामना विजेता संघ निश्चित या स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहोत. किमान या स्पर्धेचा किमान 15,000चा मानकरी या ठिकाणी ठरू शकेल. आतापर्यंत देवरुंग 24 कामन 94 कामन वसई या दोघांनी प्रवेश केला. या ठिकाणी मात्र काही गरज होती का? इथे काही गरज नव्हती परंतु कधी कधी असं होतं क्रिकेट खेळताना थोडंसं निश्चितच थोडंसं भान या ठिकाणी व्यतीत होऊ शकत नाही. आणि पाहिलं इथे एकही धाव मिळवू शकले नाही पण 1 धावीचं आणखी योगदान. कारण चेंडू अडवला होता. चांगली गोलंदाजी देखील केली होती ती प्रतीक पाटीलने. आपल्या फॉलोमध्ये चेंडूला पकडला होता पण इथे मात्र 1 धाव अधिक दिली गेली कारण 1-1 धावीचं महत्त्व आहे.
क्रिकेट विश्वामध्ये इथे पण पालात अर्थातच खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे पाहायला मिळाला. यष्टीशक चेंडूवर येतोय आणि इथे फलंदाज दुसरा रवी पाळे मैदानातून बाद होऊन परतेल. चांगली गोलंदाजी प्रतीक पाटीलची इथे पाहायला मिळाली. रवी वायले आपण पाहिले ती या ठिकाणी मात्र तिसऱ्या क्रमांकावर आले होते. 2 चेंडूचा सामना करतात अर्थातच 3 चेंडूचा सामना करताना एका धावीचं योगदान देऊन मैदानात परतला आहे. एक सुंदर झेल इथे घेतला गेला विरेश याच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानामध्ये सूरज दुधकर या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. गोलंदाज आपला पुन्हा एकदा एंड बदलतोय. या ठिकाणी मात्र आपण पाहतात पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून गोलसाठी सज्ज होईल डावखरा फलंदाज आहे आणि या षटकातला अंतिम चेंडू फेकणे तयार. शेतेशन जवळ घेतलंय. शॉट थर्डमॅन एकदम जवळ आणले आणि यावेळी मात्र लॉफ्टेड शॉट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये इथे मात्र पाहिला फटका फसला आणि हरीश याच्या हातामध्ये परेशच्या हातामध्ये हा झेल विसावला. आणखीन एक धक्का आणि काय गोलंदाजी केली ती प्रतीक पाटीलनी. आत्तापर्यंत आपण जर विचार केला त्यांनी फक्त या ठिकाणी 4 धावा खर्च केल्या आणि तब्बल 3 विकेट या षटकामध्ये प्राप्त केली. चांगला टिच्चून मारा त्याने केला आणि या ठिकाणी मात्र द्विधा मनस्थितीत फलंदाजांनी ठेवलं कारण 4च धावा धाबलकर इथे आल्यात. षटक आपण या ठिकाणी पाहतात एक चांगलं षटकाची सांगता जिथे आपण पाहत या ठिकाणी चांगली गोलंदाजी 3 फलंदाजांना माघारी परतवलं ते प्रतीक पाटीलने. चार षटकांचा सामना आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये आपण पाहतात 30 ते 35 धावा देखील या ठिकाणी फायटिंग करण्यासाठी जे निश्चित योगदान इथे तुम्ही पाहायला मिळते. आपण सामन्यात पाहिलेलं आहे. नवीन गोलंदाज या ठिकाणी वेदांत पाटील असेल जो आमच्या अतिथी कक्षाच्या एंडकडून गोळीसाठी सज्ज होतो आहे. बुडती नौका पहिल्यांदा नेण्यासाठी एका नावाडीची नाखव्याची गरज आहे असं म्हणलं होतं कोळी बांधवांच्या माध्यमातून. इथे पाहूया 3 फलंदाज 4 या धावसंख्येत गमावले. त्यामुळे खरं तर प्रथम फलंदाजी करताना आई गावदेवी वसार संघाला या ठिकाणी मात्र त्या नाखव्याची गरज आहे नावाडीची गरज आहे. नवीन फलंदाज गिरीश म्हात्रे पाहूया या बुडती नौका पहिल्यांदा नेणार का. या जाऊया आपण डावखरा गोलंदाज आहे आपल्या बॉलिंग मार्कर पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने. यावी बॅटच्या पट्टीत चेंडूला घेतला. इथे मात्र वाडीश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे मोनिश. चेंडूची फेकी केली पण तोपर्यंत मात्र गोलंदाज दक्ष नव्हता तत्पर नव्हता कारण फलंदाज धावचित होऊ शकला असता. 2 धावा इथे मात्र मिळाल्या. एका धावीचं रूपांतर 2 धावांमध्ये करण्यात आलं. हे खरं निश्चितच क्रिकेटमधलं मोठं यश असं म्हणलं आता. 2 धावांनी धावफलकात वाढ होईल. 6 धावा धावफलकावर. एका धावीचं महत्त्व आपल्याला आत्ता कळत नाही पण जेव्हा शेवटचं षटक चालू असताना तेव्हा एक धाव किती महत्त्वाची हे आपण मागाशी आपण किती धावा या ठिकाणी दिल्या याचं उत्तर त्या ठिकाणी खरं तर मिळतं. पुन्हा एकदा मैदानाकडे या ठिकाणी या चेंडूवर मोठा प्रहार वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये आला. एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. बघा स्ट्राईक इथे बदलली असती कदाचित इथे कदाचित षटकार आलाही नसता. हे योगदान क्रिकेटमध्ये म्हणलं जातं. 6 धावा धावफलकात वाढत आहेत आणि धावफलकात वाढवते ती 12. 3 बाद 12. सलामीला फलंदाज साजन फुलोरे यांनी प्रथम एक षटकाराच्या मध्ये 9 धावांचं योगदान दिलं. गिरीश म्हात्रे 5व्या क्रमांकाचा फलंदाज आहे 0 धावसंख्येने याने खेळतोय आणि निश्चितच आपण पाहतात वेदांत पाटीलला मात्र या ठिकाणी मोठा प्रहार सहन करावं लागलं. त्यांनी तब्बल 8 धावांचं योगदान आतापर्यंत दिलं. पुन्हा एकदा वळी आपण अतिथी कक्षाकडून इन गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. पुढच्या चेंडूसाठी
वेदांत पाटील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र बॅटचा स्पर्श झाला आणि इथे आपण पाहिलं तर यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसरला. आणखीन एक धक्का बसला आणि वेदांत पाटीलला हे पहिलं यश इथे मिळालं. 4 फलंदाज गमावलेत. धावा धाबळकर येऊन पोहोचल्या त्या 12. 4 बाद 12. आता मध्ये चांगली गोलंदाजी करतोय वेदांत पाटील. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. विश्वास फुलोरे या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होतोय. 12 धावा धाबलकावर. 6व्या क्रमांकाचा फलंदाज आहे. यावी असं वाटत होतं की डावाला चांगला आकार या ठिकाणी दिला जाईल ते आई गावदेवी वसार संघाच्या माध्यमातून, पण इथे मात्र पुन्हा एकदा मिड विकेटच्या वरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. आणखीन एक मस्त फटका, षटकार, 6 धावांचं योगदान. माझे शब्द हवेत असताना या ठिकाणी मात्र हा षटकार तुम्हाला इथे पाहायला मिळाला. 6 धावांचे योगदान इथे मिळालं आणि आल्या पावली या ठिकाणी मात्र एक चांगला फटका. विश्वास फुलोरेच्या माध्यमातून 6 धावा. एकूण धापलकात वाढ होईल ती 18. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ मैदानामध्ये पूर्ण क्षेत्रक्षण विस्तारलेलं समोर असताना आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क आल्याने उजव्या यष्टीच्या दिशेने टप्पा पडण्याचा चेंडू बाहेर निघाला. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतो. निदाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता इथे पाहायला मिळाली. वेदांत पाटील ने आत्तापर्यंत आपण जर पाहिले तर 2 षटकार खाल्लेत, त्याचबरोबर 2 धावा देखील, म्हणजे 14 धावा आणि 1 विकेट ही त्याची कामगिरी आहे. अंतिम चेंडू असेल या षटकातला. अंतिम चेंडूला मात्र ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह. इथे आपण पाहतात वाडीश लांगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूरी येईल, फेकी करतो यष्टीच्या दिशेने. तो म्हणजे 1 धाव इथे आणखी धावकर नोंदवली आणि त्याचबरोबर हे षटक देखील इथे समाप्त झालं. 2 षटकांची खेळी समाप्त झाली. 2 षटकामध्ये धावा धावपलकावर प्रथम फलंदाजी करताना आई गावदेवी वसार या संघाच्या धावा धावपलकर येऊन पोहोचल्या त्या 19 प्रति षटक. आपण जर पाहिले तर या साधारणतः 9.50च्या सनी धावसंख्या धावपलकावर नोंदवली गेली. षटकाचा विचार केला तर वेदांत पाटीलचं षटक थोडंसं मागडे षटक ठरलं. 15 धावा त्यांनी खर्च केल्या. येणारी 2 षटकं अजूनही बाकी. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. यश नांदुरकर ज्याने मागच्या सामन्यामध्ये टिच्चून मारा केला होता. 3 धावा त्यांनी या ठिकाणी देत एकूण 2 फलंदाजांना धावचित केलं होतं. त्या षटकामध्ये ते सांघिक यश आपल्याला पाहायला मिळतं. 3 धावा देणारा हा गोलंदाज या ठिकाणी पाहूया. मात्र षटक क्रमांक 3 घेऊन येतोय यश. पहिला चेंडू कार्पेटसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र स्क्वेअर लेग आणि मिड विकेटमध्ये 1 धाव धापलकर इथे नोंदवली गेली. 11 चेंडूचा खेळ बाकी. 20 धावा धापलकर आल्यात. दूरवरचं क्षेत्ररक्षण इथे मात्र आपण पाहायला मिळते. दरम्यान पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी यावेळी मात्र हा चेंडू पंचांनी स्वैर म्हणून घोषित केला. 1 धावीचा आणखीन एक योगदान इथे वाढेल. धावफलकात वाढ होईल. एकवीस धावा धावफलकावर. यश नांदुरकर पंचांच्या उजवीकडून
उजव्या हाताने आता मध्ये चांगला चेंडू. टप्पा पण पहा, वेगाचा अंदाज फलंदाला आला नाही. टप्पा गुडलेग स्पॉटवर पडला. इथे यष्टेच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता इथे पाहायला मिळाली. युवा गोलंदाज आहे त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंबोली संघाचा गोलंदाज तुम्हाला इथे पाहायला मिळतोय. 21 धावा आता पण त्या धापलकर आल्यात. या वेळेमध्ये बॅटचा स्पर्श निश्चित झाला. शेतीच्या चेंडूवर झेल मात्र इथे सुटतोय आणि चेंडू मात्र सीमारेच्या पुढे गेला. डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये इथे आपण पाहिलं 4 धावांचं योगदान. बोनस धावा ज्याला म्हणला होता. प्रयत्न शेतीचा चांगला होता कारण या ठिकाणी बायला आपल्याला हुक करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा वरच्या कडेला चेंडू लागला आणि या ठिकाणी मात्र फलंदाजाचा अंदाज देखील चुकला होता. बोनस 4 धावांचं योगदान इथे मिळालं. 25. यावेळी मात्र महेंद्रसिंग धोनी यांच्या स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला आहे परंतु इथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. हा सुरेख झेल इथे घेतला गेला आणि फलंदाजाला मात्र पुन्हा एकदा मैदानातून परतावं लागलं. 25 या धावसंख्येवर आत्तापर्यंत आपण पाहिलं तर एकूण फलंदाज गमावले ते आई गावदेवी वसंत संघ आणि 5 फलंदाज मैदानातून गेला. अर्धा संघ या ठिकाणी मैदानातून परतला आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे मैदानामध्ये आणि झेल मनीषनी आपल्या खात्यात निश्चित नोंदवला. मनीष पाटील जे क्षेत्ररक्षक होते. चला नवीन फलंदाज भावेश वायले या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानावर येतोय. 25 धावा धावपल आता आपण पाहिलं. अर्धा संघ परतलाय त्यामुळे या सामन्यामध्ये देखील साधारणतः 40 धावा म्हणतात धावसंख्या जर आली तर निश्चित एक चांगला सामना इथे पुन्हा एकदा पाहायला मिळेल जो कालच्या रजनीमध्ये आपण पाहिलात. आणि 94 कामन वसई या संघामध्ये जो खेळला गेला होता आणि खूप चांगलं योगदान त्या संघाच्या माध्यमातून मिळालं. त्यांनी जून नांदुरकी या संघाला अगदी अंतिम षटकामध्ये पराभूत केलं होतं. जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी गोलच्या दिशेने मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला आहे. लॉंगॉनचा क्षेत्राचे चेंडू येतोय. इथे थोडंसं मिसफिल्ड पण यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी. 1 धावीचा आणखी एक होता. 1 धावीचं योगदान. फलंदाज भावेश याने वायले यांनी 1 धावीने आपलं खातं उघडले. आता मात्र फलंदाज समोर असेल तो विश्वास फुलोरे ज्याने एक षटकाराच्या माध्यमातून 8 धावांचं योगदान इथे दिले. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र मस्त फटका. चेंडूला पूल केलाय. वाडिश लॉंगॉन सीमारेच्या पुढे आलेला एक दणदणीत आणि खणखणीत षटकार. 6 धावा. 6 धावा इथे धापलकर इथे नोंदवल्या गेल्या. काय टायमिंग शॉट ज्याला म्हटलं होतं. येस कारण जो फटका आपण पाहिला तेव्हा पत्र्याचा इतका मोठा आवाज आला. आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांपर्यंत हा आवाज पोहोचला. हे योगदान आहे. तर षटक क्रमांक 3 इथे मात्र समाप्त झालं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आई गावदेवी वसार संघाची धावसंख्या धावलकर येऊन पोहोचली इथे 32 धावा. षटक मात्र आपण पाहिलं समाप्त झालं ते यश नांदुरकर याचं मागडे षटक ठरलं. 1 फंड त्यांनी बाद केलं. 13 धावा त्यांनी खर्च केला. आता मात्र अंतिम षटक असेल आणि अंतिम षटक फेकण्यासाठी आज गोलंदाज असेल मुनीश पाटील. बत्तीस धावा धावलकर आल्यात. अंतिम षटक आहे आणि अंतिम षटक मुनीश पाटील. छोटा रनअप आहे. मध्यम गती मारा इथे त्याला म्हणलं होतं कारण वळी आपण मैदानाकडे. अतिशय चांगला चेंडू होता इथे मात्र हवेत आणि इथे काय चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. या ठिकाणी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. फाईन लेग क्षेत्रामध्ये एक सुंदर झेल इथे घेतला गेला. तौसिफ
यांच्या माध्यमातून हा सुंदर झेल इथे पाहायला मिळाला आणि 6वा फलंदाज मैदानातून गमावला. तुमचा वेग किती महत्त्वाचा आहे, तुमचं त्याच्यापेक्षा तुमची दिशा आणि टप्पा किती महत्त्वाचे आहे, याला खरं तर क्रिकेटमध्ये एक वेगळं स्थान तुम्हाला पाहायला मिळतं. कारण पाकिस्तान संघाचा शोएब अख्तर याची जर आपण गोलंदाजी पाहिली तर तब्बल 161.3 किलोमीटर त्यांनी गोलंदाजी केली आणि जगातील वेगवान गोलंदाज म्हणून त्याचं नावलौकिक पाहायला मिळालं. पण फक्त 7 वर्षांचे कारकीर्द त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 7 वर्ष फक्त ते गोलंदाजी करू शकला, पण दिशा आणि टप्पा ठेवण्यामध्ये यशस्वी ठरले. कपिलदेव निखंज यांचा आपण विचार केला तब्बल 17 वर्षाचं त्यांनी योगदान इथे दिलं. हे खरं तर दिशा आणि टप्प्याचं योगदान. वेग कमी पण दिशा टप्पा अतिशय चांगला होता. जाऊया मैदानाकडे. नवीन फलंदाज मैदानात येतोय कुणाल गडगे यांनी यावेळी मात्र मस्त फटका मारलाय. चेंडू इथे जाईल तो मिडविकेट सीमाने पुढे. आणखीन एक शानदार फटका. षटकार. 6 धावांचं योगदान. धावफलकात 6 वाढ झाली. एकूण धावा धावफलकावर आल्या त्या आतापर्यंत आपण पाहतात त्या 38 धावा धावफलकावर. 6 धावांनी कुणाल गडगेनी अर्थातच षटकाराने आपलं खातं उघडले. येणारे काही चेंडू बाकी या षटकातले असताना 4 चेंडू अजूनही बाकी. मुनीश पाटील अंतिम षटक फेकतोय. त्रिमूर्ती एंटरप्राइज टेंभोली या संघासाठी. वळी आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी मात्र अप्पर कट 2 क्षेत्राच्या मधून चेंडूला मात्र पाहिलं. डीप पॉईंट क्षेत्रामधून चेंडू इथे सीमा पाहूया आपण इथे पाहणार आहोत. तर पंच या दर्शवतात षटकार. 6 धावा. अप्पर कट वीरेंद्र सेहवाग यांच्या स्टाईलमध्ये या चेंडूला मारला आणि 6 धावांचं योगदान इथे मिळालं. धावफलकात पुन्हा वेगाने वाढ झाली. 44 धावा धावफलकावर आल्यात. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे कुणाल, कारण यांनी आत्तापर्यंत 2 षटकार मारलेत. सलग 3 षटकार मारणार का? आणि या ठिकाणी प्रयत्न आहे क्षेत्ररक्षकच्या अगदी बाजूनी चेंडूला आपण पाहायला मिळते. इथे मात्र एक चौकार. 4 धावांचं योगदान इथे मिळालं. वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामधून या ठिकाणी त्यांनी खेळला चेंडू. मस्त फटका होता. 4 धावांचं योगदान इथे दिलं आणि बघता बघता धावा धावफलकावर 4 पुढे सरकल्या. देणारे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 48 6 गडी बाद 48 धावा धावफलक इथे आल्यात. पुढचा चेंडू. दरम्यान या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडूची सांगता. अंतिम चेंडू बाकी असेल. 48-48 अर्धशतकापलीकडे जाणार का? आई गावदेवी वसार संघ येणारे चेंडू ठरवेल. कारण चौकार जर आला तर नक्कीच 52 धावा. षटकार जर आला तर या ठिकाणी आपण पाहणार 54 धावा. पण विकेट किंवा निर्धाव चेंडू आला तर मात्र 30 धावसंख्या. आणि ही 30 धावसंख्या तुम्हाला पाहिजे. चांगला चेंडू इथे आपण पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त होतं. तेव्हा आई गावदेवी वसार संघाने प्रथम फलंदाजी करताना तब्बल 48 धावा धावफलकावर नोंदवल्यात. 49 धावांचं लक्ष त्रिमूर्ती एंटरप्राइज टेंभोली या संघासमोर ठेवलं आहे. 4 षटकामध्ये 49 धावा म्हणजे प्रतिषटक जर या ठिकाणी आपण पाहिले तर 12.25च्या सरासरी ही धावसंख्या धावफलकावर नोंदवायची आहे. ती खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये त्रिमूर्ती एंटरप्राइज टेंभोली संघाला गोलंदाजीच्या पृथक्करण आपण पाहिलं. मोनिश पाटील यांनी शेवटचं षटक फेकलं. थोडं महागडं षटक पाहायला मिळालं कारण 16 धावा त्यांनी खर्च केला. एक फलंदाजाला माघारी परतवलं. फलंदाजीचा क्रम जर आपण या ठिकाणी पाहिला तर कुणाल याने मात्र 2 षटकार आणि चौकारच्या माध्यमातून तब्बल 16चं योगदान या ठिकाणी त्याने दिलं. आणि त्याचबरोबर फलंदाज विश्वास फुलोरे यांनी तब्बल 2 षटकारांच्या माध्यमातून 14 नाबाद ही खेळी देखील इथे त्यांनी सजवली आणि त्यामुळे एकूण धावफलकावर धावा येतात 48. 49 धावांचं लक्ष. 12.25 सरासरी. इथे काय घडणार, कोण जाणार उपांत्य फेरीमध्ये, याचं उत्तर काही क्षणात आपल्याला पाहायला मिळेल. आणि हे उत्तर ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाऊया एक अतिशय गोड आवाज आपण पाहतात मुरबाडचे सुनील शेळके सरांचा. धन्यवाद.
जास्त ओरडते. सूरज दुधकर मोनिश आहे स्ट्राईकवर. आजच्या रजनीतील सगळ्यात शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये इथे आपण बघत आहात. दुसरी इनिंग सुरू झालेली आहे. पहिला चेंडू अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे हाताळताना गोलंदाजाला आपण पाहिलेलं आहे. उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू सूरज दुधकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत आहेत. सूरज हा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. जर आपण आई गावदेवी वसार संघाचा विचार केला तर उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू तिथूनच हेलिकॉप्टर ड्राईव्ह स्ट्रेट टू द फिल्डर. क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जाऊन विसावतोय. मोठा हादरा इथे देण्यामध्ये यश मिळतं गोलंदाज सूरज दुधकरला. बाद होणाऱ्या फलंदाजाचा विचार केला तर फलंदाज मोनिश पाटील बाद झालेले आहेत. या अगोदरचा डाव जर टेंबवली संघाचा आपण पाहिला तर तिकडे फलंदाज आदित्य भोईर याने फार लवकर मैदान सोडलं होतं. इथे आता मात्र ओपनिंग पेअरमध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आला. नॉन स्ट्रायकिंगला बॅटर प्रतीक पाटील आणि स्ट्रायकिंगला मोनिश पाटीलला धाडण्यात आलं होतं. यावेळेस मोनिश बाद झालेले आहेत. सलामीची जोडी इथे वारंवार बदलवली जात आहे. ज्या पद्धतीचं ऑपोजिशन समोर येतं त्या पद्धतीने निर्णय घेत आहेत संघ कर्णधार टेंबवली संघाचे. निर्णय क्षमतेमध्ये तुमच्या फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे. तो लवचिक असलं पाहिजे. निर्णय क्षमता ती लवचिक असली पाहिजे असं बऱ्याचदा आपण म्हणत असतो. तीच लवचिकता इथे दाखवलेली आहे. आदित्य भोईर नवीन फलंदाज आल्या मोठा फटका खेळायचा आहे. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडूचं सेफ लँडिंग झालेलं आपण पाहिलं. दुसऱ्या धावेसाठी जात नाही. या अगोदर जी विकेट गेलेली आहे त्या विकेटचा हा प्रभाव आहे. जर फलंदाज बाद नसते तर दुसऱ्या धावेसाठी हे 2 फलंदाज निश्चितच गेले असते. यामध्ये ती मात्र शंका नाही. क्रिकेटमध्ये मोमेंटमला अत्यंत मोठं महत्त्व आहे. मोमेंटम इथे ज्या संघाच्या बाजूने जाईल त्या संघाच्या बाजूने सामना झुकलेला आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या स्पर्धेनं एक वेगळ्या लेवलचं क्रिकेट आपल्याला दाखवलेलं आहे. गेली 3 दिवस आपण जे क्रिकेट बघतो उच्च कोटीचं क्रिकेट खरं तर आपण सगळेजण अनुभवत आहात. संदेश पुन्हा एकदा माझ्याबरोबर जोडलेले आहेत. यावेळेस इथे हा फटका चांगला आहे. पंचांच्या अधिकृत इशाऱ्याकडे आम्ही डोळे लावून बघत आहोत. इथे पंच यावेळेस दोन्ही हात आबाळाकडे दाखवतात. याचमुळे आता हा षटकार इथे घोषित केला जात आहे. मला असं वाटतं क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित होते परंतु त्यांना हा झेल टिपता आला नव्हता. प्रयत्न केला होता त्या क्षेत्ररक्षकाने. उंच उडी घेतली होती परंतु त्याहीपेक्षा अधिक उंचीने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला होता. या अगोदर सुद्धा पहिल्या डावाचा जर विचार केला तर 2 फटके त्या दिशेने खेळले होते प्रतीक पाटीलने. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहे. झेल महत्वाचा आहे. तो टिपला गेलेला आहे. या अगोदर षटकार खेळला होता प्रतीक पाटीलने. त्या लगेचच त्याला माघार घेण्यासाठी भाग पाडलेला आहे. गोलंदाज सूरज दुधकरने इथे यावेळेस फार मोठं यश मिळवलेलं आहे. टेंबवली संघाचा ढाण्या वाघ इथे खेळाडू कक्षामध्ये परतत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. टार्झन ऑफ टेंबवली प्रतीक पाटील बाद. महत्वाचा विकेट आहे रंचेस मधील दोन्ही संघांसाठी. फलंदाजी करणाऱ्या संघाने फार मोठा खेळाडू गमावलेला आहे तर गोलंदाजी करणाऱ्या संघाने फार मोठ्या खेळाडूला बाद करण्यामध्ये यश मिळवलेले आहे. त्याचमुळे तेही आता कॉन्फिडंट असतील. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज सूरज दुधकर येथील न्यू बॅटरीन नवीन फलंदाज दाखल झालेले. तिथे खेळपट्टीवर तौसिफ शेख येत आहेत
फलंदाजीसाठी अल्ताफ शेखचे ते बंधू आहेत. अल्ताफ शेखची उपस्थिती आज मिळालेली नाही. पोगाव संघाचा विचार केला तर तुषार शेळके पहिल्या सामन्यामध्ये उपस्थित नव्हते. दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये ते दाखल झाले, परंतु तोच सामना पोगाव संघाला गमवावा लागला होता. आजच्या रजनीमध्ये मला असं वाटत नाही पोगाव संघाचे संघ सहकारी तिकडे झोपतील म्हणून. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू इथे इथे नॉस्ट्राकिंग एंडला थ्रो आलेला आहे. यावेळेस एकतर पूर्ण -1 अर्थात 2 धावा इकडे निश्चितच मिळतील. 2 धावा अत्यंत महत्त्वाचे आहेत. एक धाव महत्त्वाची आहे, कारण आपण बघतो की 49 धावांचं टार्गेट चेस डाऊन करायचे सामना जिंकण्यासाठी निर्धारित 4 षटकांमध्ये फलंदाजी करत असताना टेंबिवलीला 9 रन्स ऑन दी बोर्ड. दिस इज दी फर्स्ट ओव्हर स्टील इन प्रोग्रेस. दिस टाइम मिस टायमिंग. There is no connection in between bat and ball. This is the dot ball, and here we can see on 9 runs on the board after completion of first over. The target of 49 runs side of batting team Trimurti Enterprises Tembivli. They have lost 2 important wickets. A great destructive batter Monish Patil got out on Diamond Duck. Then after Pratik Patil started with one massive, but could not capitalize that inning and make that inning bigger than just 6 runs. Aditya Bhoir and Toshif Seks are those batter on the ground. The target is 49. These kind of targets are very tricky. You have to have good planning while chase down this kind of targets. Second over will be commenced by bowler Girish Mhatre. On this tracking end, we can see Tosip Sheikh, jersey number 15 on his bowling mark. This time, try to clear the onside region. Fuller lane delivery. There is no connection in between bat and ball. Once again, dot ball. Every dot ball will count. Fuller length up drive offered by the batter. Field spin available. Jersey number 33. Fielded that ball successfully. Kunal Gadge was there. What a great batting exhibition by Kunal Gadge. 2 sixes and 1 4. Personal contribution of 16 runs. This time around the legs. What a great ball. Fuller length. Great work has been done by this bowler in respect of bowling. What a good shot. Slocks it. Got the ample distance all the way for maximum. Huge, mighty and massive. Sixer. Great shot indeed played by batter. Fuller lane delivery, slocks it over the mid-wicket region. All the way for sixer. Have a look at that shot. Greatly done indeed by the batter. Score moves on 16. Aditya Bhoir on striking end. We have seen in previous match. He was not able to open his account. But this time, putting helping hands to this inning of Trimurti Enterprises Tembivli. This is the second over being bowled by bowler Girish Mhatre. While chasing 49 runs, 16 on the board. Aditya looking very dangerous. Once again, improvised cricket. Fieldsman tried to stop that ball, but could not stop the ball, and ball is racing all the shackles all the way for 4 runs. Score is moving up to 20 runs. One delivery
has to be bowled by bowler to complete this over. In this over, we have seen before these 2 boundaries. What a great hit over the mid-wicket region all the way for sixer. And after that, we have seen improvised cricket by batter Aditya Bhoir. Consecutive 2 deliveries have given 10 runs to the scoreboard. Good momentum is being got by the batting side. This time drives it. Good looking drive, cracking drive, fieldsman available. Just 1 single, nothing more than that. It means 2 overs have been bowled by bowling side. After 2 overs, score is 21 and with the loss of 2 wickets. 21 धावा बनलेले आहेत. 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण बघतो ते म्हणजेच त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंभोलीचे आणि आणखी 2 षटकांचा खेळ येणं शेष आहे. माझे साथी गुणसंख्या लेखक माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतील. 2 षटकांमध्ये किती धावा गरजेचे आहेत म्हणून मला असं वाटतं आणखी 28 धावा गरजेच्या आहेत. 12 चेंडू आणि 28 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपण बघू शकू. पहिल्या षटकामध्ये 9 आले होत्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 12 धावा इथे निश्चितच मिळत आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला. कुणाल गडगे या खेळाडूने प्रभावित करणारी कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. जरूर पाहायचे इथे कशा पद्धतीने गोलंदाजी करतील या महत्त्वाच्या क्षणाला. निर्णायक क्षण आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे षटक निर्णायक ठरू शकतं या सामन्याच्या रिझल्टच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर. या स्पर्धेचं आयोजन सन्माननीय गजेंद्रजी गुळवी साहेब यांच्या वतीने करण्यात आलेले आहे. ते म्हणजेच आपले वैकुंठवासी वडील हरिभक्तपरायण प्रभाकर दत्तात्रय गुळवी यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या वडिलांची व्यक्तिरेखा जर आपण व्यवस्थितरित्या निहाळली किंवा त्याकडे पाहिलं तर एक गोष्ट निश्चितच प्रकर्षाने आपल्याला जाणवेल की जी गोकुलजी पाटील यांच्याबरोबर बोलत असताना मला समजली. यावेळेचा फटका चांगला आहे षटकार की या पंचक्रोशीमध्ये अत्यंत सज्जन म्हणून त्यांची ओळख होती. देव माणूस म्हणून त्यांना ओळखलं जायचं. पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्यायाचे ते प्रणेते होते आणि कृतिशील खरं तर स्वाध्याय होते. कृतिशील स्वाध्यायाचा जीवनक्रम हा फार वेगळा असतो आणि म्हणूनच हरिभक्तपरायण वैकुंठवासी प्रभाकरजी गुळवी याने अनेक कृतिशील त्यांच्या वतीने घडवले होते. त्याचबरोबर अनेक तरुणांना सुसंस्कार संस्कार देण्याचं काम त्यांच्या वतीने केलं गेलं होतं. भगवद्गीतेचं तत्वज्ञान जे आहे ते त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारलं होतं. यावेळेस सॉफ्ट ड्राईव्ह खेळला गेलेला आहे फलंदाजाच्या वतीने. क्षेत्ररक्षकासाठी कोणतीही संधी नाही. क्षेत्ररक्षकाला चेंडूपर्यंत पोचूही दिलं नाही आणि या फटक्याने सीमारेषा गाठलेली आहे. चौकार. वैचारिक अधिष्ठान तुमचं चांगलं असणं अत्यंत गरजेचं आहे. 10 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण यानंतर उरलेलं आपण बघू शकू. ऑन ड्राईव्हचा हा फटका दरम्यान इकडे खेळला जात आहे. एकदा पूर्ण दुसरीसाठी निघतील का? ताळमेळ बिघडलेला आहे. स्ट्रायकिंग एंडला धोका उद्भवू शकतो फलंदाजी करणाऱ्या संघासाठी आणि तो उद्भवलेला आहे. फलंदाज तौफिक शेखचा डाव इथे समाप्त होत आहे. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंबोलीला लागलेला हा हादरा आहे 3रा. या अगोदर मी तो विषय खरं तर चर्चेला घेतला होता की सज्जन माणसं समाजाच्या उपयोगी पडतात, समाजाला कधीही उपद्रव देत नाहीत. परंतु दुर्जन माणसं ही समाजाला उपद्रव देत असतात. त्यांच्यापासून समाजाला कधी फायदा होत नसतो. सरळ बोलती सरळ चालती सरळ सरळ असती जगी या संततया वदती अशा पद्धतीचं एक गीत मी ऐकलं होतं. सरळ बोलणारी, वागण्या बोलण्यातून सरळ असणारी अशी माणसं फार कमी असतात आणि त्याच पद्धतीचं व्यक्तिमत्व हरिभक्तपरायण वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुळवी काका यांचं होतं. स्वाध्यायी मी स्वाध्यायी नाथा घरचा वासुदेव मी ज्ञानेशाचा वारकरी या पद्धतीचं एक गीत मी ऐकलंय. वारकरी संप्रदायाचे सुद्धा पाईक होते. त्याचबरोबर स्वाध्यायाची विचारधारा सुद्धा त्यांनी कृतिशील बनत असताना आपल्या जीवनामध्ये अंगीकारली होती.
कोरोनाने पितृछत्र खरं तर हिरावून नेलं होतं गजेंद्रजी गुळवी यांच्या डोक्यावरून. संदेश पाटील भिवंडीकर यांचे मोठे बंधू संदीपजी पाटील यांचं आगमन मुख्य व्यासपीठावर झालेलं आहे. सर, आपल्या या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत. अधिकचा वेळ फलंदाज घेऊ नये, लगेचच तयार व्हा. धावपलकाकडे नजर टाकली तर धावा बनलेल्या त्या म्हणजे 32. त्याचबरोबर राहुलभाई नाईक यांचंही आगमन होत आहे. राहुलभाई, आपलंही या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत. सतरा धावांची आणखी गरज आहे. गजेंद्रजी गुळवी यांचे जवळचे मित्र आहेत हे दोन्ही. त्याचबरोबर काल मला असं वाटतं सर्वप्रिय म्हणून एक विशेषण तुम्ही एका व्यक्तिमत्वासाठी वापरलं होतं. सुनीलजी नाईक, हरिभक्त परायण, हे सुद्धा गजेंद्र गुळवी यांच्या बरोबर सातत्याने इथे वावरत असलेले मी पाहिलेले आहेत. या स्पर्धेवर त्यांचं सुद्धा बारकाईने लक्ष आहे. हा फटका बघा आणि फक्त बघत राहा. एकदा बघू नका तर पुन्हा पुन्हा तो तुम्हाला बघावासा वाटेल, कारण इथे क्लास पाहायला मिळालेला आहे फलंदाज आदित्यचा. हेच काम गेली अनेक वर्ष टेंबवली संघासाठी आदित्यने केलेलं आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये करत असताना त्याला यश मिळत आहे. या समीकरणाला सुरुंग लावणारा षटकार मैदानाच्या आतमध्ये, संघर्षाचा एल्गार फुंकणारा षटकार, षड्डू फुंकलेला आहे इथे फलंदाज आदित्यने आणि हा षटकार खेळलेला आहे. या षटकाराने धावपलक पुढे गेले. एकूण धावांचा विचार केला तर 39 बनलेले आहेत. तिसरा फटका उजवा गुडघा वाकवत असताना खेळलेला आहे फलंदाज आदित्य भोईरची ही शैली. 7 चेंडू आणि 10 धावा हे समीकरण. हा चेंडू अनन्यसाधारण महत्वाचा, त्यालाही सीमारेषेच्या पलीकडे धाडलेला आहे. फलंदाज आग ओकणारी फलंदाजी करतायत. प्रेक्षकांना प्रफुल्लित, तल्लित आणि मोहित करणारी फलंदाजी आदित्य भोईरची. षटकार धावपलकावर अंकित करूया आपण. आमचे गुणसंख्या लेखक अजूनही त्या चेंडूकडे बघतात की जो सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलेला आहे आणि तो षटकार इथे नमूद केल्यानंतर धावपलक 45 वर जाऊन पोहोचलेला आहे. आता पुन्हा एकदा तीच परिस्थिती आहे की जी या षटकाच्या या सामन्याच्या अगोदर आपण पाहिली होती. या स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य ज्यांच्या वतीने मिळालेलं आहे, या स्पर्धेमध्ये सन्मान चिन्हांचं स्पॉन्सरशिप ज्यांनी घेतलेली आहे ते आदित्यजी नाईक साहेब यांचं आगमन झालेलं आहे. बघा, एक आदित्य मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी करतो तर एका आदित्यचं सहकार्य ही स्पर्धा संपन्न होत असताना मिळत आहे. त्याचमुळे आदित्य या नावाला फार मोठं वलय मिळालेलं आहे. एक आदित्य खरं तर आस्ताला गेलेला आहे. आदित्य म्हणजे सूर्य. आर्टिफिशियल लाईट्स इकडे आपण क्रिएट केलेले आहेत. सचिन पवार यांचं कौतुक करावं लागेल. ही स्पर्धा पूर्णत्वास जाण्यासाठी ज्यांचं ज्यांचं सहकार्य मिळालेलं आहे त्या सर्वांचं सन्मान्य गजेंद्रजी गुळवी साहेब आणि त्यांच्या सहकार्यांच्या वतीने आम्ही ऋण व्यक्त करू. तुमच्या सहकार्याची जाणीव आमच्या आयोजकांना आहे. स्वर्गीय निलेश नाईक यांचे चिरंजीव आहेत आदित्य. स्वर्गीय निलेश नाईक यांच्याविषयी म्हणायचं झालं तर या गावामध्ये उद्योग संस्कृती निर्माण करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. प्रतीत यश उद्योजक म्हणून त्याने लोकप्रियता मिळवली होती. तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 24 धावा मिळवल्या कुणाल गडगेच्या या षटकामध्ये. क्रिकेट हे असंच आहे. या अगोदर या गोलंदाजाने कोणाला हलूनही दिलं नव्हतं. अनेक मोठ्या फलंदाजांची भंभेरी उडवली होती, परंतु आता इथे त्याच गोलंदाजाला निवडलं फलंदाज आदित्य भोईरने आणि त्याच्यावर तो तुटून पडलेला होता. पाणी पाजलेलं आहे, पाणी दाखवलं टेंबवलीचं या गोलंदाजाला असं म्हणायला हरकत नाही. नामोहरम केलं होतं गोलंदाजाला. 4 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा क्लायमॅक्स इकडे लिहिलेला आहे का या सामन्यामध्ये? या अगोदरच्या सामन्यामध्ये 7 धावांची गरज होती आणि तिथे वसार संघाने विजय मिळवला होता. त्याही वेळेस उदय पाटील नावाचे गोलंदाज होते. उदयला पुन्हा एकदा सूर्य अस्ताला गेल्यानंतर इथे अपेक्षा उद्दीपित करता येतील का? यावेळेस इथे यष्ट्यांच्या रोखाने टाकला गेलेला फुललेंचा चेंडू, क्षेत्ररक्षकाची कामगिरी दर्जेदार. एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, डायरेक्ट हिट देण्याचा निर्णय इथे खरं तर यष्टी रक्षकाने घेतला होता जरूर, परंतु याच दरम्यान मोठ्या शितापीने अगदी द्रुत गतीने, शीघ्र गतीने, वाऱ्याच्या वेगाने, विजेच्या वेगाने 2 धावा पूर्ण झाल्या आणि याचमुळे धावपलक 47 वर जाऊन पोहोचलेला आहे.
आणि इथून पुढे 2 धावांची गरज आहे. सामन्यावर आता प्रचंड मजबूत पकड तयार झालेली आहे टेंभोवलीकरांची. मगर मिठी दिलेली आहे या सामन्याला फलंदाजाने. देवरुंग आणि कामण या स्पर्धेमधून क्वालिफाय झालेले 2 संघ आहेत. त्या यादीमध्ये इथे आता पोहोचलेला आहे त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंभोवली आणि त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आयोजित हरिभक्त पारायण वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुळवी स्मृती चषक 2025 या स्पर्धेतील बक्षीसपात्र फेरी जिंकणारा 3रा संघ मिळाला त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंभोवली. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण निवडत आहोत. आदित्य भोईर फलंदाजी करत असताना 35 धावांचं त्यांचं योगदान मिळालं. आदित्य ठरलेले आहेत या सामन्यातील सामनावीर खेळाडू. आदित्य, आपणास विनंती असेल लवकरात लवकर आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. या स्पर्धेचा हा 3रा दिवस, 3री रजनी. या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मला आयोजकांच्या वतीने देण्यात आली. सन्माननीय गजेंद्रजी गुळवी साहेब, त्याचबरोबर विशेषत्व